बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी गेलो होतो, मला लोन मिळावं म्हणून. आणि बँक ऑफ महाराष्ट्राने माझं ते लोन नाकारलं आणि त्यांनी मला कारण दिलं काय काय तुमच्याकडे तारण ठेवायला काही नाहीये म्हणून. थोडंसं मी नाराज झालो. पण त्याच दरम्यान तिथे एक चहावाला आला होता आणि अर्थात मी चहा प्रेमी असल्यामुळे म्हणलं ठीक आहे चलो, एक तिथे चहा घेतला. आणि मला खरंच त्या मुलाने जो चहा दिला तो मला चहा इतका आवडला. मी त्याच्या पेहरावाकडे बघितलं की हा, आणि खूप साधा, म्हणजे आपण बघतो एक टपरीवर काम करणारा जो मुलगा आहे तसा त्याचा तो पेहरावा, ती कळकटलेली मळकटलेली केटल, पण चहा मात्र खूप सुंदर, खूप सुंदर. मग त्यावेळेस मी विचार केला की हा चहा कुठे बनवतो यापेक्षा कुठे विकतो हे खूप महत्वाचं आहे. आणि मग त्याच्या वेळेस मला एक लक्षात आलं की अरे, क्लाउड किचन मधून जर आपण हा चहा सर्व करायला सुरुवात केली तर एक मोठं मार्केट आहे बाहेर की जिथे चहा 2 टाइम लागतो, सकाळ आहे संध्याकाळ आहे. आणि अर्थात नंतर आम्ही काही IT कंपन्यांबरोबर असोसिएट होतो, तिथे रात्रीचा पण चहा लागायचा. त्यावेळेस मी स्वतः चहा तर बिझनेस करायचं हे ठरवलं होतं, पण घरातून चहा करायचा आणि तो चहा सर्व करायचा, असं माझी स्वतःची सुरुवात घरातून झालेली आहे. अच्छा, व्हेरी नाईस. आणि आज बघायला गेलं तर एक मोठं क्लाउड किचन मध्ये साम्राज्य उभं झालेलं आहे. सो मी प्रत्येकाला तेच सांगेल की तुम्ही तुमच्या घरातून चालू करा.